हॅलो फ्रेंड्स, मी हेमाली मोहिते। आज सेलिब्रिटी चॅटमध्ये तुम्हाला भेटायला आलाय डीएसपी अर्थात अंकुश चौधरी। केवळ डीएसपी हीच अंकुशची ओळख नव्हे, तर याआधीही आपण त्याला अनेक भूमिकांमधून पाहिलंय। रंगभूमी, हिंदी, मराठी चित्रपटांमधून भूमिका आणि त्याचबरोबर दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यानं तुमची मनं जिंकली आहेत। पण डीएसपी ही त्याची नवी ओळख। तर कलेचा आराध्य दैवत असणाऱ्या गणेशाचं अंकुशच्या मनात काय स्थान आहे, हेही आज तो आपल्याशी शेअर करणार आहे। तुम्ही सुद्धा या डीएसपी अर्थात अंकुशची मनमोकळ्या गप्पा मारू शकता। त्यासाठी फोन उचला आणि डायल करा 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक। आणि आपण आता अंकुशचं सर्वप्रथम स्वागत करूया आणि त्याच्या मनातलं गणेशाचं स्थान काय आहे हेही जाणून घेऊया। नमस्कार अंकुश, आणि सर्वप्रथम झी24 तासच्या स्टुडिओत आपलं स्वागत। नमस्कार। आज गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे, ठिकठिकाणी गणरायाचं आगमन होतं आहे, पण या कलेच्या दैवताचं तुझ्या मनात एक कलाकार म्हणून अर्थातच आणि एक गणेश भक्त म्हणून काय स्थान आहे? एकतर मला असं वाटतं की कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण गणेशाची आराधना करतो नेहमी। आणि मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मला जास्त याचं महत्त्व कळलं, कारण की महाराष्ट्राची लोकधारा करायचं तो सुरुवात गणपती पूजनानेच व्हायची आणि आम्ही नमन करत एंट्री करायचो, मध्ये गणपती नाचायचा। तेव्हापासून मला कळलं की या कलेमध्ये गणपतीला इतकं महत्त्वाचं स्थान आहे की आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण नेहमी गणेशाची पूजा केली तर कार्यक्रम सुरळीत पार पाडला जातो। मग तू गणेशोत्सव कसा साजरा करतो? कारण अनेक कलाकारांच्या घरी गणपती येतो, तू हा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करतो? लहान होतो तेव्हा मी चाळीत गणपती उत्सव असायचा साजरा करायचो। 10 दिवस धमाल असायची, गंमत असायची, प्रत्येक दिवशी स्पर्धा असायची। मी आणि माझ्या बहिणीमध्ये नेहमी स्पर्धा असायची, घरात सर्वात जास्त बक्षीस कोण आणणार म्हणून। म्हणजे ती नाचायचं असेल, वेशभूषा स्पर्धा असेल, गायनाची स्पर्धा असेल, छोटीशी नाटुकली असेल, तर आमच्या चाळीतले सगळेजण एकत्र येऊन प्रत्येकजण काही ना काही तयारी करायचा आणि प्रत्येक दिवशी काहीतरी परफॉर्मन्स असायचा। आणि त्यामुळे मला तो गणपती कायम चाळीतला लक्षात राहतो। आज मी फ्लॅटमध्ये जरी गेलो असलो तरी आजही आमच्या इथे जेव्हा गणपती चाळ तुटल्यानंतर आता तिथे बिल्डिंग होणार आहे, तरी आजही लोक सगळे एकत्र जमतात आणि एक 10 दिवस तो सेलिब्रेशन म्हणून केला जातो। तू लहान असतानाचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सवाचा काही वेगळा फरक वाटतो, किंवा काही चुकल्यासारखं किंवा आणखीन काही वेगळं काही जाणवतं की लहानपणीच्या आणखीन काही खास आठवणी? नाही, मला असं वाटतं की उत्साह तेवढाच आहे, माणसं वाढली आहेत। पूर्वी कमी माणसं होती, तेवढा उत्साह होता, आता माणसं वाढलीत, उत्साह अजून वाढला असं मला वाटतं। थोडंसं व्यावसायिक स्वरूप आलंय त्याला, पण ठीक आहे, हरकत नाही। मनात इच्छा आणि मनातली भावना तशीच आहे आजही। कुठल्याही वाईट गोष्टीतून जाताना सुद्धा माणूस देवाची आराधना करतो आणि चांगली गोष्ट असेल तरी तो सेलिब्रेशन मध्ये देवाला सामील करून घेतो, हेच महत्त्वाचं आहे। नक्की। मात्र तरी सुद्धा या गणेशोत्सवातली विशेषतः बालपणीची किंवा अगदी यानंतरची काही खास आठवण आहे? अशा खूप आठवणी आहेत, पण मला असं वाटतं की एक शेअर करायला आवडेल की केदार शिंदेमुळे मी महाराष्ट्राची लोकधारा जॉईन करू शकलो। तर गणपतीतले 10 दिवस आम्ही लोकधाराचे शो करायचो आणि त्यातला एक दगडूशेठला एक शो असायचा दरवर्षी, तिथे जाऊन आम्ही एक शो करायचो महाराष्ट्राच्या लोकधाराचा। तो शो इतके शो केले तरी त्याच्यासारखा शो आयुष्यात कधी रंगायचा नाही। वर्षातला एक शो व्हायचा, दगडूशेठच्या समोर व्हायचा आणि तो शो धमाल असायचा, सुपर असायचा, खूप लोक जमलेले असायचे, गर्दीने दाटीवाटीने जमलेले असायचे आणि खूप एन्जॉय करायचा। आणि तो शो करताना आम्हाला मजा यायची, तर मी मागे नाचायला होतो। म्हणजे केदार भरत असेल, अरुण कदम असेल, संतोष पवार, ते पुढे नाचायचे, पुढे गणगवळण, बतावणी वगैरे प्रकार करायचे। मी त्या 8 जणांचा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये मी उंच असल्यामुळे मागे नाचत असायचो। हा मला तोटा होता त्याच्यामधून, पण हरकत नाही। पण त्यानिमित्तानं तो शो बघायला मिळायचा। शाही सगळे असे गायचे, ते गायला लागले की लोक एकदम आहा खुश होऊन जायचे। त्यातली ती गंमत होती। थोडक्यात एक कलाकार म्हणून जडणघडण झाली ती गणेशाच्या साक्षीनच झाली असं म्हणावं लागेल, किंवा त्याच्या कृपेनेच झाली असं म्हणावं लागेल। याच गणेशाची कृपा यंदा दुनियादारीवर आहे असं म्हटलं तर हरकत नाही, कारण दुनियादारीने एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे। काय वाटतंय दुनियादारीच्या यशाबद्दल? मला असं वाटतं की खूप वर्षापासून मी स्वप्न बघत होतो की माझ्या एंट्रीला फिल्ममध्ये लोकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवाव्या, तर या दुनियादारीच्या निमित्ताने शिट्ट्या आणि टाळ्या यायला लागल्या। म्हणजे नाटकात काम करायचं तर एंट्रीला तेव्हा शिट्ट्या किंवा टाळ्या पडायच्या, पण फिल्ममध्ये या 70mm मध्ये जेव्हा मी स्वतः अमिताभ बच्चन यांची फिल्म बघायला जायचो, मी जेव्हा सचिन पिळगावकर यांची, अशोक मामा यांची फिल्म बघायला जायचो, महेश कोठारांची फिल्म बघायला जायचो, त्यावेळेला ज्या शिट्ट्या आणि टाळ्या लोक उड्या मारायचे नुसते। तर फर्स्ट डे फर्स्ट शोला सुद्धा गर्दी व्हावी अशी माझी इच्छा होती, तर या दुनियादारीच्या निमित्ताने
पद्धतीने माझं हे स्वप्न पूर्ण झालं. आजही लोक हाक मारतात, दिग्या हाक मारतात, DSP हाक मारतात, लहान लहान मुलं माझे डायलॉग्स बोलून दाखवतात. ते ऐकून बरं वाटतं, मजा वाटते. नक्कीच हे डायलॉग्स आम्हाला तुझ्याकडून ऐकायचेच आहेत, पण त्याआधी असं विचारायचं आहे की हा DSPचा रोल तुझ्याकडे कसा आला आणि जेव्हा आला तेव्हा तुझी थिंकिंग प्रोसेस कशी सुरू झाली? एक तर संजय जाधवच्या डोक्यात ही कल्पना होती आणि त्या निमित्ताने माझ्याकडे हा रोल आला असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशी फिल्म रिलीज झाली त्या दिवशी आम्ही प्रीमियर पुण्यात ठेवला होता. तर सुहास शिरोळकरांची कथा, त्यांच्या मिसेस त्यांनी मला असं सांगितलं की आता शिरोळकर नाही आहेत, पण 10 वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्या असं म्हणत की ह्याच्यावर फिल्म होऊ शकते, तेव्हा त्यांनी माझं नाव लिहून ठेवलं होतं की दिग्याचा रोल जर कोणी केला तर तो अंकुश चौधरी केला. मोठी पावती, खूप मोठी पावती. नक्कीच. आपल्याला पहिल्या प्रेक्षकांचा फोन आलेला आहे. आकाश बोलतायत बीडवरून. काय त्यांचं म्हणणं आहे ऐकूया, त्यांना काय बोलायचं अंकुशशी ऐकूया. नमस्कार आकाश, बोला. आकाश बोला. हॅलो. हॅलो अंकुश सर. नमस्कार, बोला. सर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा पहिले. अरे धन्यवाद, तुम्हाला देखील. सर मला तुमच्या आठवणीतला आणि एक अविस्मरणीय गणेशोत्सव सांगू शकता? माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय आणि आठवणीतला असा गणेशोत्सव. दरवर्षीचा गणपती हा आपण नेहमी आतुरतेने वाट बघत असतो आणि दरवर्षीच्या गणपतीमध्ये आपल्याला नेहमी असं जाणवतं की आता हा गणपती जातो त्यावेळेला आपण म्हणतो की बाप्पा लवकर ये. तर मला असं वाटतं की दरवर्षीचा शेवटचा दिवस असतो की त्यावेळेला खूप मन भरून येतं आणि असं वाटतं की आता पुढच्या वर्षीचा गणपती कधी येणार. तर दरवर्षी मला यासाठी गणपती लक्षात राहतो की ते 10 दिवस खूप उत्साहात मजे धमाल करत जातात आणि ज्या दिवशी शेवटच्या दिवशी तो जायला निघतो तेव्हा खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. असं वाटतं की आयुष्यभर हा गणपती अशाच पद्धतीने राहिलाचा, असंच उत्साहाचं वातावरण राहिलेलं तर मजा येईल. नक्की, खरोखरच जेव्हा कारण 10व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी जेव्हा गणपती त्याचं विसर्जन होतं म्हणा किंवा गणपती आपल्यातून जातात, त्यांच्या गावी जातात जसं आपण म्हणतो, तेव्हा खरोखरच एखादा पाहुणा अगदी आपल्या घरातला मेंबर कोणीतरी आपल्याला सोडून त्याच्या गावी गेला असं वाटतं आपल्याला डेफिनेटली. आता आपण पुन्हा एकदा DSPकडे वळूया. जसं तू सांगितलंस की DSP हा जर रोल कोणी साकारेल तर ते अंकुश चौधरी असं याआधीच लिहून ठेवलं होतं मिसेस शिरवळकरांनी. पण हा DSP रोल जेव्हा तुझ्याकडे आला, या DSPवर अमिताभ बच्चन यांचा प्रभाव दिसून येतो आहे. एक कलाकार म्हणून सुद्धा प्रत्येक कलाकारावर अमिताभ बच्चन ऑफकोर्स लेजेंडरी नाव आहे. तर या लेजेंडचा प्रभाव एक कलाकार म्हणून तुझ्यावर कितपत आहे आणि तो DSP मध्ये उतरलाय का? या फिल्मची संकल्पना आहे 1970च्या काळातली आहे, त्यामुळे तो एरा होता आणि त्या एरामध्ये मला आठवतं की त्यावेळेचे माझ्या आई वडिलांच्या स्टाईलचे जी लोक होते ते प्रत्येकजण त्या हिरो हिरोईनला फॉलो करायचे. म्हणजे खूप जणांचे तुम्ही बघितले तर केस अमिताभ बच्चन सारखे किंवा राजेश खन्ना सारखे असायचे. त्यांची बोलण्याची, वागण्याची, कपडे घालण्याची स्टाईल. त्या दिवशी फिल्म रिलीज झाली की ते 8 दिवस माणसाचा त्या रोलमध्ये जायचा. कधी तो कालिया व्हायचा, कधी तो मुकद्दर का सिकंदर व्हायचा, कधी शोले मधला अमिताभ बच्चन व्हायचा, कधी कोणी गब्बर व्हायचा. तर प्रत्येक जण आपण त्या पद्धतीने स्टाईल करायचा. तर हा फिल्मचा एरिया दुनियादारीचा हा 70s मधला आहे. तर तो सादर करताना संजय जाधवांची ही कल्पना होती की तो त्या पद्धतीचा असावा. सो हर्षदा खानविलकर यांनी आमची स्टाईल करताना त्या पद्धतीने स्टायलिंग केलं की बाबा त्याचा प्रभाव बाबा एक प्रतीक असावं लागतं, तसं तो प्रतीक आहे. म्हणजे बोलताना ऋषी कपूर म्हटलं गेलंय, नंतर स्वप्नील जोशीची स्टाईल ऋषी कपूर सारखी आहे. सो ते जे आहे तो एरा ठेवण्याचा प्रयत्न केला. उर्मिला असेल किंवा सई असेल तर त्यांची पण कपड्यांची स्टाईल म्हणा किंवा केसांची स्टाईल बघितली तर त्या काळचे हिरोईन्स तुम्हाला आठवतील. नक्की. आपल्याला आणखीन एका चाहत्यांचा फोन आलेला आहे. पुण्याहून संतोष बोलतायत. काय त्यांचं म्हणणं ऐकूया आपण. नमस्कार संतोष, बोला. हा हॅलो मॅडम. संतोष बोला. हा नमस्कार, बोला बोला. दुनियादारी तिचं खूपच आवडलं आम्हाला. अच्छा, त्यांचं काम खूपच आवडलेलं आहे. थँक्यू. दुनियादारी पिक्चर. बोला संतोष, काही विचारायचं तुम्हाला? चांगलं काम केलेलं आहे अंकुश चौधरी. थँक्यू व्हेरी मच. DSP प्रेक्षकांना खूप भावलेलं आहे आणि त्याहीपेक्षा DSPचे जे डायलॉग्स आहेत, संवाद जे आहेत तेही खूप आवडलेले आहेत. त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. आपण पाहताय सेलिब्रिटी चॅट. आज आपण मनमोकळ्या गप्पा मारतो आहोत अभिनेता अंकुश चौधरीशी. तुम्ही सुद्धा गप्पा मारू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. आपल्याला चाहत्यांचा एक प्रश्न आलेला आहे. अंकुश सोनल बोलतायत कोल्हापूरवरून. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय प्रश्न आहे ऐकूया. नमस्कार सोनल, विचारा. हॅलो सर. हॅलो. गणपतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला देखील. हा, तुमचा दुनियादारी मी फर्स्ट शो पाहिला होता. खूप छान होता पिक्चर. थँक्यू. आणखी तुमचं कॅरेक्टर पण खूप मस्त होतं. बोला सोनल.
हा ते मला माझा प्रश्न असा होता की तुम्ही यंदा कर्तव्य आहे या फिल्म मध्ये खूप बॉडी होती तुमची आणि तुम्ही इतके आता बारीक कसे झाले? खूप चांगला प्रश्न विचारला. हा प्रश्न मला खूप जण विचारतात. याचं कारण असं आहे की पूर्वी माझ्याबरोबरच्या हिरोईन्स होत्या त्या थोडंसं, आणि आजकालच्या तुम्ही बघितलं असेल की अमृता खानविलकर असेल, सई तामणकर असेल, उर्मिला कानिटकर असेल, त्या कशा स्लिम अँड ट्रिम झाल्या. त्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. मी जर असंच पूर्वीसारखा राहिलो तर मला त्यांच्या मोठ्या भावाचा रोल करावा लागेल, आणि तो मला करायचा नाही आहे. अजूनही मला हिरोचेच रोल करायचे आहेत. त्यासाठी मला हे करावं लागतंय. अंकुश, दुनियादारी करत असताना वाटलं होतं की दुनियादारी इतका रेकॉर्ड ब्रेक यश मिळवेल आणि मुळात इतका तुफान प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळेल. आपल्याला फोनही तसेच येतात की दुनियादारीवरच बोलत आहेत सगळे प्रेक्षक. दुनियादारी करत असताना चांगली फिल्म होईल याची गॅरंटी होती. खूप चालेल याची गॅरंटी नव्हती. खूप यश मिळेल हेही माहीत नव्हतं, किंवा रेकॉर्ड ब्रेक होईल असं पण कधी वाटलं नव्हतं. म्हणजे हा अनुभव मला ह्यापूर्वी ऑल द बेस्टच्या वेळेला आला होता. त्याचे आज म्हणजे खूप शोज झालेत. आजही नाटक ते चालू आहे. तेच करत असताना आम्हाला कधीच असं वाटलं नाही की एक एकांकिका होती तसं नाटक होईल आणि ती इतकं चालेल आणि इतकं लोक डोक्यावर घेतील. ही फिल्म होताना पण असंच झालं. सगळे एकत्र आले, सगळ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीज एकत्र आल्या, सगळे पॉझिटिव्ह थिंकिंगने काम करत होते. ते काम करत असताना नानूभाई असेल, संजय जाधव असेल, उर्मिला, सुशांत शेलार असेल, सगळेजण, प्रत्येक जण, म्हणजे काम करणारा, लिहिणारा, गायक, म्युझिशियन्स पासून सगळेजण, म्युझिक डिरेक्टर पासून सगळेजण पॉझिटिव्ह एनर्जी करतो. तर तेव्हा असं वाटत होतं की फिल्म चांगली होते. एक गाणं जरी आलं ना, शूटिंग होताना एक गाणं यायचं की बाबा हे गाणं आपल्या फिल्ममध्ये आहे, ते ऐकल्यानंतर असं वाटतं आईला हे सुंदर आहे, हा सीन झाला, अरे वा हा सीन खूप सुंदर झाला. असं करत करत ते अख्खं एक माळ तयार झाली, आणि ती माळ इतकी सुंदर आज दिसते त्या मूर्तीवर की मला असं वाटतं की रेकॉर्ड ब्रेक झाला हा भाग नंतरचा, म्हणजे किती पैसे मिळाले हा भाग नंतरचा, किंवा कोणाचा रेकॉर्ड तोडला हे नंतरचा भाग झाला. पण ती लोकांना आवडली, लोकांनी आवर्जून जाऊन थिएटरला गर्दी केली, ती पुन्हा पुन्हा जाऊन बघितली, यातच आनंद. आणि आजही चालू आहे, आजही त्याच जोशात चालू आहे. आज 80 थिएटर्सला फिल्म चालू आहे. आजही लोकांचे फोन येतात, थिएटर मालकांचे फोन येतात, म्हणजे ते लोक फोन करून सांगतात, अरे क्या बनाई है फिल्म सर आप लोगों ने, क्या कर रहे हो सर, लोग आते हैं, मतलब 10:30 बजे का शो लगाते रात को, तो लोग बाहर भीड़ रहती, तो हमें 11:45 का और एक शो लगाना पड़ता है. ते ऐकून खूप बरं वाटतं. आणि मराठी सिनेमासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ऑफकोर्स खूप खूप मोठी, मला असं वाटतं की कुठल्याही ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट. नक्कीच. आपल्याला चाहत्यांचा आणखीन एक प्रश्न आलेला आहे. जान्हवी बोलतायत पिंपरीवरून. त्यांचा काय प्रश्न आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, ऐकूया. नमस्कार जान्हवी, बोला. हॅलो, अंकुश चौधरी. नमस्कार. नमस्कार. गणपतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला देखील. तुमचा DSP हा खूप आवडला, अतिशय भावला. आणि तुमचा प्रश्न हा होता की येणारा पिक्चर कुठला आहे नवीन? आत्ता पुढच्या महिन्यात एक फिल्म लागते, ज्याचं नाव, म्हणजे मी आत्ता एवढ्यात लवकर सांगणार नव्हतं, फक्त एवढंच की बाबा तुम्ही विचारताय म्हणून एक उत्सुकता म्हणून मी तुम्हाला सांगतोय की राजीव पाटील यांची एक फिल्म आहे, ते वंशवेल नावाची. त्यातलं देखील एक कॅरेक्टर खूप सुंदर आहे जे मी करतोय. खूप मोठं नाही पण स्पेशल कॅरेक्टर असं म्हणायला हरकत नाही. मला स्वतःला आवडलंय ते कॅरेक्टर, आणि मला खात्री आहे जर तुम्हाला DSP आवडलं असेल तर हे कॅरेक्टर देखील तुम्हाला नक्की आवडेल. त्याचं नाव वंशवेल आहे. नक्कीच. आपल्याला मुळातच DSP मुळे आता आणखीन उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली गेलेली आहे की आता अंकुश चौधरीचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय असेल. नक्कीच आपल्याला इथे छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय. पाहत राहा झी24 तास. आपण पाहत आहे सेलिब्रिटी चॅट. सेलिब्रिटी चॅटमध्ये आज तुमच्या भेटीला आलेला आहे दुनियादारीचा DSP अर्थातच अंकुश चौधरी, आणि तुम्ही सुद्धा त्याच्याशी संपर्क साधू शकता 1800222110 या टोल फ्री क्रमांकावर. आणि आपण अंकुशशी चर्चा बोलत आहोत, गप्पा मारत आहोत. चाहत्यांचा आपल्याला एक फोन आलेला आहे. सचिन बोलतायत. त्यांचा काय प्रश्न आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे आधी ऐकूया. नमस्कार सचिन, बोला. नमस्कार अंकुश चौधरी साहेब. नमस्कार. तुम्हाला प्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला देखील. सर, मी कालच दुनियादारीचा शो पाहून आलो, कारण इतके दिवस वेळ भेटत नव्हता. काल वेळ भेटल्याबरोबर पहिले दुनियादारी पाहून आलो. इतका छान पिक्चर काल निघालेला आहे तो. मला खूप खूप आवडला तो पिक्चर. अरे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की ही शूटिंग मी म्हणजे प्रत्यक्षात चालू असताना पाहिलेली तुमची पुण्यामध्ये कृषी विद्यालयाला जी शूटिंग झाली होती. तर आनंद अभ्यंकरचा जो सीन होता, ते आनंद अभ्यंकर बद्दलच्या जे तुमच्या आठवणी ते सांगू शकता का सर प्लीज? आम्ही शूट करत होतो, आणि ज्या दिवशी आनंद अभ्यंकर यांचं झालं त्या दिवशी आम्ही एकत्र शूट करत होतो दिवसभर.
आणि खूप दिवसांतर आम्ही एकत्र भेटलो होतो आणि खूप गप्पा झाल्या त्या दरम्यान. त्याने परत कौतुक केलं की तू खूप मेंटेन करतोस वगैरे, मला जरा शिकव, मला मेंटेन करता येत नाही आहे. म्हणलं आता काय मेंटेन करायची गरज, इतकंच छान दिसतोस तू वगैरे. या पद्धतीने आम्ही दिवसभर एकत्र होतो आणि सीन पण खूप छान झाला. मी, संजय, आनंद आम्ही खूप धमाल करत होतो दिवसभर. त्याचा एकच दिवसाचं शूट होतं ते आणि ॲक्च्युली ते ॲडजस्ट होत नव्हतं शूटिंग, पण संजयचं आणि आनंदचं खूप चांगलं मैत्रीचं नातं आहे. सो त्यांनी रिक्वेस्ट केली, प्लीज माझी डेट ॲडजस्ट कर, मी काही झालं तरी तुझ्या पिक्चरमध्ये एक तरी रोल करणार कंपल्सरी. चिकमेटला देखील तो आमच्याबरोबर होता आणि दिवसभराचं शूट झालं आणि मग तो गेला. तो परत भेटच नाही झाली, आता गेलाच म्हणजे आता. पण आमचं खूप चांगलं नातं होतं, खूप चांगला मित्र होता तो. मला असं वाटतं की आनंद सगळ्यांचाच मित्र होता, त्याच्या नावामध्ये आनंद होता आणि तोही खुश असेल आज. दुनियादारी इतकी चांगली चालली आहे. त्याचा एक सीन म्हणजे खारीचा वाटा होता, पण तो त्याने रामाला मदत केली तसं अख्खा सेतू बांधून मोकळा झाला. नक्कीच. आनंद अभ्यंकर हे नावच असं आहे की मराठी चित्रपटसृष्टी म्हणा, रंगभूमी म्हणा किंवा कलाकार म्हणा आणि चाहते म्हणा यांच्या मनातून हे नाव पुसतं. DSPच्या बाबतीत बोलायचं झालं तर DSPचे डायलॉग्स जे आहेत ते प्रेक्षकांना अत्यंत भावलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ती आणखीन तो DSP तितकाच मनावर ठसवला गेलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये आता वेळ संपत आलेली आहे. एखादा खास डायलॉग जो तुला जास्त आवडलेला आहे DSPचा आणि प्रेक्षकांनाही तितकाच भावलाय? दिगंबर शंकर पाटिल, DSP, अपने नाम में पूरा कॉलेज समाया है. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे असे बरेच डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप चांगली गोष्ट आत्ता की माहेरची साडीचे डायलॉग्सची CD आली होती आणि नानूभाई म्हणजे व्हिडिओ पॅलेसचे जे या फिल्मचे प्रोड्युसर, त्यांनी डायलॉग्सची CD काढली आहे. वा, तुमच्यासाठी खास डायलॉगची CD आहे, त्यात गाणी देखील आहे. तुम्ही फिल्म बघितल्यानंतर देखील त्याचा आनंद घेऊ शकता. नक्कीच नक्कीच. अंकुश चौधरीशी तर गप्पा मारायच्याच होत्या, पण त्यातल्या DSPशी सुद्धा आज गप्पा मारता आल्यामुळे प्रेक्षकही खुश आहेत. त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा तुला जाता जाता शुभेच्छा. आणि इथं आलास आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दलही धन्यवाद. धन्यवाद. झी 24 खूप आभार आणि सगळ्या प्रेक्षकांना, झी 24 जेवढे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मजा करा, धमाल करा, एन्जॉय करा. याबरोबर सेलिब्रिटी चॅटमध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.